नमस्कार मित्रांनो, काल आपण ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समधील पहिले 2 प्रकार बघितले। त्यामध्ये पहिला प्रकार पोझिशन आणि दुसरा प्रकार रोटेशन। आज आपण सुरुवातीला ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समधील तिसरा प्रकार बघूया, मिरर। मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, अरेंजमध्ये जातो, ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये स्केल अँड मिरर सिलेक्ट करतो। ट्रान्सफॉर्मेशन्स डायलॉग बॉक्स ओपन झाला। त्यामध्ये बघा स्केल अँड मिरर हा ॲक्टिव्ह आहे। आता त्यामध्ये त्याच्या खाली बघा एक्स आणि वाय। ऑब्जेक्टचा मिरर होताना तो हॉरिझॉन्टली किती झाला पाहिजे आणि व्हर्टिकली किती % झाला पाहिजे, त्यासाठी हे स्केल आहे। स्केल आपण 100% असंच ठेवूया, यामध्ये काय बदल करायची गरज नाही। ज्यामध्ये बदल करायचा आहे त्यामध्ये इथं तुम्हाला बदल करायचा आहे। तुम्हाला ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल मिरर पाहिजे की व्हर्टिकल मिरर पाहिजे। जर तुम्हाला ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल मिरर पाहिजे असेल तर मिरर हॉरिझॉन्टलीवर क्लिक करायचं, तो ऑन करायचा। आणि जर तुम्हाला व्हर्टिकल मिरर पाहिजे असेल तर मिरर व्हर्टिकली बटन ऑन करायचं। इथं प्रोपोर्शनल चेकबॉक्स आहे, तो बंदच राहू दे, कारण आपल्याला हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली मिरर करताना 100% पाहिजे, त्यामुळं हा बंद असला तरी चालतो। ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट ज्या बाजूला पाहिजे त्या बाजूची पोझिशन तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। समजा तुम्हाला हॉरिझॉन्टली त्या ऑब्जेक्टचा मिरर ऑब्जेक्ट बनवायचा आहे तर तुम्हाला डावीकडची किंवा उजवीकडची पोझिशन सिलेक्ट करावी लागेल। आणि जर तुम्हाला व्हर्टिकली मिरर ऑब्जेक्ट बनवायचा असेल तर टॉप किंवा बॉटम पोझिशन्सपैकी एक पोझिशन तुम्ही सिलेक्ट करायची। कॉपीज आता शिकताना इथे एकच राहू दे, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल। आणि त्यानंतर तुम्हाला ॲप्लाय करायचं आहे। आपण करून बघूया। आपण मिरर हॉरिझॉन्टली हे बटन ऑन करूया। आपल्याला आता हॉरिझॉन्टल मिरर ऑब्जेक्ट याचा बनवायचा आहे। आणि कोणत्या बाजूला बनवायचं आहे? हॉरिझॉन्टली तुम्ही एकतर डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, दोन्हीपैकी एका बाजूला बनवू शकता। मी राईट पोझिशन्सपैकी एक पोझिशन सिलेक्ट करतो आणि कॉपीज एकच राहू दे आणि ॲप्लाय करतो। ऑब्जेक्टचा 100% हॉरिझॉन्टल मिरर ऑब्जेक्ट तयार झाला। आता मी पुन्हा ओरिजिनल ऑब्जेक्ट पहिला ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि त्याचा आपण आता व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट बनवूया। इथं आता आपण हॉरिझॉन्टल केला होता, त्यामुळे तो बंद करा आणि मिरर व्हर्टिकली बटन चालू करा। व्हर्टिकली मिरर करत असताना तो कोणत्या बाजूला पाहिजे? तुम्हाला वर पाहिजे असेल तर वरच्या 3 पोझिशन्सपैकी एक पोझिशन तुम्ही सिलेक्ट करायची असते। आणि जर तुम्हाला खालच्या बाजूला पाहिजे तर त्यापैकी या 3 पैकी एक पोझिशन तुम्ही सिलेक्ट करू शकता, कोणतीही करा, मिरर व्हर्टिकलीच होणार आहे। कॉपीज एकच राहू दे, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल। मिरर हॉरिझॉन्टली बटन तुम्ही अगोदर ऑन केलं होतं, ते बंद आहे आणि मला व्हर्टिकल मिरर ऑब्जेक्ट बनवायचा आहे, ते बटन चालू आहे, ऑन आहे, याची खात्री करा।
आता मी ॲप्लाय करतो. तो 100% परफेक्ट वर्टिकल मिरर ऑब्जेक्ट तयार झाला. आता याच ऑब्जेक्टचा मी एक हॉरिझॉन्टल या बाजूला करतो, उजव्या बाजूला. मी काय करणार, वर्टिकली बटन बंद करणार, हॉरिझॉन्टली बटन सुरू करणार आणि उजव्या बाजूच्या पोझिशन्सपैकी एक पोझिशन मी सिलेक्ट करतो. कोणतीही करा, 3 पैकी ह्या कोणतीही पोझिशन तुम्ही सिलेक्ट करू शकता. तो हॉरिझॉन्टल मिरर होईल. कॉपी एकच आहे, मी अप्लाय करतो. पुन्हा या ऑब्जेक्टचा हॉरिझॉन्टल 100% परफेक्ट मिरर ऑब्जेक्ट तयार झाला. आता हा ऑब्जेक्ट मी थोडा लहान करून घेतो आणि याच्या हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल मिरर डुप्लिकेट कॉपीज आता आपण तयार करूया. ऑब्जेक्ट सिलेक्ट आहेच. इथं मिरर हॉरिझॉन्टली बटन ऑनच आहे आणि राईट पोझिशन तीसुद्धा ऑन आहे. फक्त मी आता इथं कॉपीज बदलतो, 5 करतो आणि ॲप्लाय करतो. 5 कॉपीज तयार झाल्या. ओरिजिनल ऑब्जेक्टच्या 5 डुप्लिकेट कॉपीज तयार झाल्या आणि त्या अल्टरनेट मिरर होत गेल्या. आता मी काय करतो, सारे ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करतो, फार तर त्याचा ग्रुप करतो. आता मला या ग्रुपच्या व्हर्टिकल मिरर कॉपीज बनवायचे आहेत. त्यासाठी मी हे हॉरिझॉन्टल बटन मिरर हॉरिझॉन्टली बटन बंद करतो आणि मिरर व्हर्टिकली बटन सुरू करतो. पोझिशनमध्ये मी बॉटमची एक पोझिशन सिलेक्ट करतो आणि कॉपीज 5 आहेत तर 5च राहू देत आणि ॲप्लाय करतो. मी ग्रुप केला होता. मी सर्व ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि अनग्रुप ऑल करतो. बाजूला क्लिक करतो. तुमच्या लक्षात आलं असेल की कोणत्याही ऑब्जेक्टच्या हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मिरर डुप्लिकेट कॉपीज करून एक आकर्षक रचना तुम्ही बनवू शकता आणि या रचनेचा उपयोग तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये करू शकता. आता ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्समधील चौथा प्रकार बघूया, साईज. मी ते एक ऑब्जेक्ट ड्रॉ केला आहे. ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्सचा डायलॉग बॉक्स ओपनच आहे. आपण त्यामध्ये साईज सिलेक्ट करूया. आता ऑब्जेक्टचा साईज, विड्थ आणि हाईट तुम्हाला इथे दिसते. मी जो ऑब्जेक्ट ड्रॉ केला आहे त्याची विड्थ 50 आणि हाईट 30 आहे. 50 × 30 mm हा रेक्टँगल आहे. आता मला याचा साईज वाढवायचा आहे. त्याच्या खाली प्रपोर्शनल हा एक चेकबॉक्स आहे. तो पण ऑप्शन आपल्याला वापरून बघायचा आहे. आणि शेवटी कॉपीज आहेत. आता या ठिकाणी मला तो साईज ऑब्जेक्टची विड्थ 80 mm पाहिजे. हाईट मला आहे तेवढीच पाहिजे. इथं पोझिशन आहे, म्हणजे तुम्हाला कोणत्या बाजूला साईज वाढवायचा आहे. जर मला राईटला साईज वाढवायचा असेल तर मी लेफ्ट सेंटरची पोझिशन सिलेक्ट करणार आणि जर मला लेफ्टला साईज वाढवायचा असेल तर मी राईट सेंटरची पोझिशन सिलेक्ट करणार. आता मला साईज उजवीकडे वाढवायचं आहे, त्यामुळं
मी लेफ्ट सेंटरची पोझिशन सिलेक्ट करतो. मी आता ॲप्लाय करतो. साईज 80 mm झाला, म्हणजे ऑब्जेक्टची विड्थ 80 mm झाली. मी पुन्हा अंडू करतो. मला हाईट 60 mm पाहिजे, तर मी 60 mm टाईप करतो. यावेळी मला ही साईज खालच्या बाजूला वाढवायची आहे, त्यामुळं मी टॉप सेंटरला क्लिक करतो आणि ॲप्लाय करतो. ऑब्जेक्टची हाईट वाढली आणि ती खालच्या बाजूला वाढली. आता मी पुन्हा अंडू करतो. ऑब्जेक्टचा साईज आहे 50 × 30, 50 × 30 mm. मी आता प्रपोर्शनल हा चेकबॉक्स ऑन करतो आणि मला साईज प्रमाणात वाढवायचं आहे. आता पोझिशनमध्ये तुम्हाला तो साईज कोणत्या बाजूला प्रमाणात वाढला पाहिजे. आता मला उजवीकडं आणि खालच्या बाजूला वाढवायचं असेल तर मी टॉप लेफ्टची पोझिशन सिलेक्ट करणार, म्हणजे तिथून तो साईज प्रमाणात वाढेल. मला तो 50चा करायचा आहे, 100. मी आता हाईट नाही बदलणार, फक्त विड्थ बदलली आणि ती केली 100, डबल साईज केली. आता मी डायरेक्ट ॲप्लाय करणार, म्हणजे त्याची हाईट ॲटोमॅटिक वाढली पाहिजे आणि ती डबल झाली पाहिजे, म्हणजेच तो प्रमाणात साईज मोठा होईल. मी ॲप्लाय करतो, तर साईज प्रमाणात मोठा झाला. इथं आपण ओरिजिनल ऑब्जेक्टचा साईज बदलला. आता त्याच्या कॉपीज, त्याच्या डुप्लिकेट कॉपीजचा वापर कसा होतो ते बघूया. समजा मला ह्या रेक्टँगलच्या वर एक 20 mm उंचीचा दुसरा रेक्टँगल पाहिजे. त्यासाठी मला इथं उंची बदलावी लागेल, पण मला त्याची विड्थ आहे तेवढीच पाहिजे, फक्त मला हाईट बदलायची आहे. त्यामुळं प्रपोर्शनल हा ऑप्शन मी काढून टाकतो. टॉप पोझिशन सिलेक्ट करतो. इथं 20 mm टाईप करतो आणि कॉपीज मला एकच पाहिजे, मी 1 टाईप करतो आणि ॲप्लाय करतो. इथं बघा ओरिजिनल ऑब्जेक्ट तसाच आहे आणि त्याच्या कॉपीज, त्याची एकच कॉपी वरच्या बाजूला टॉपला तयार झाली. मी त्यामध्ये कलर भरू शकतो आहे. अशा प्रकारचे लेआउट्स ग्राफिक डिझाईनमध्ये नेहमीच करावे लागतात. आता ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्सचा 5वा आणि शेवटचा प्रकार बघूया, स्क्यू. इथे मी एक रेक्टँगल ड्रॉ केला आहे आणि त्याचा साईज 20/80 mm आहे. ट्रान्सफॉर्मेशन्सचा डायलॉग बॉक्स ओपनच आहे, त्यामध्ये आपण स्क्यू सिलेक्ट करूया. आणि आता इथं बघा एक्स आणि वाय हे अँगल्स आहेत. मला स्क्यू करताना तो हॉरिझॉन्टल स्क्यू करायचा असेल तर मला इथं हॉरिझॉन्टल स्क्यूसाठी अँगल डिफाईन करावा लागेल, आणि तुम्हाला व्हर्टिकल स्क्यू करत असेल तर तुम्हाला वायच्या पुढे व्हर्टिकल स्क्यूसाठी अँगल डिफाईन करावा लागेल. इथं अँकर पॉईंट म्हणजे पोझिशन्स, तुम्हाला पोझिशन्स वापरायचे असतील तर तो ऑन करायचा आणि खाली कॉपीज. याच्यामध्ये इथं मी या ऑब्जेक्टचा आपण स्क्यू करूया. अँगल 30 करतो हॉरिझॉन्टल स्क्यूसाठी. यूज अँकर पॉईंट ऑन करतो
आणि पोझिशन टॉप सेंटर सिलेक्ट करतो. कॉपीज मला एकच पाहिजे, एकच राहू दे आणि मी ॲप्लाय करतो. तर या ओरिजिनल ऑब्जेक्टचा हा स्क्यू ऑब्जेक्ट तयार झाला. आता पुन्हा मी ओरिजिनल ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि हॉरिझॉन्टल स्क्यू 30 आहे, तो तसाच राहू दे. मी फक्त पोझिशन बदलतो, बॉटम सेंटर करतो आणि कॉपीज एकच राहू दे आणि मी काय करतो, ॲप्लाय करतो. आता काय झालं, ओरिजिनल ऑब्जेक्टची डुप्लिकेट स्क्यू कॉपी तयार झाली. इथं या 3 ऑब्जेक्टचं एक कंपोजिशन तयार झालं. आपण याचा शेपसुद्धा बनवू शकतो. मी 3ही ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि त्याचा वेल्ड करतो. हा एक नवीन शेप मला मिळाला, कर्व ऑन लेयर 1. आता बघा, मी याला ट्रान्सफॉर्मेशनच्या 5 कमांड्सपैकी रोटेशन कमांड वापरतो. हा ऑब्जेक्ट मी थोडा लहान करतो आणि ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. मी तर रोटेशन सिलेक्ट करतो. इथं अँगल करतो 60 डिग्रीमध्ये मला तो रोटेट करायचा आहे आणि पोझिशनमध्ये मी बॉटम राईट सिलेक्ट करतो. कॉपीज मी एक 5 टाईप करतो इथे आणि ॲप्लाय करतो. काय झालं, एकच शेप रोटेट होऊन त्याच्या डुप्लिकेट कॉपीज तयार झाल्या आणि त्यापासून एक आकर्षक रचना तयार झाली. याचा उपयोग तुम्हाला लोगो डिझाईनसाठी खूप होईल. काल आणि आज ॲडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशनचे 5 प्रकार आपण बघितले आणि त्याचा ग्राफिक डिझाईनमध्ये कसा उपयोग होतो ते आपण शिकलो. उद्यापासून आपल्याला ग्राफिक डिझाईनमध्ये टेक्स्ट कसं वापरतात ते शिकायचं आहे. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.